भाजपची केंद्रात सत्ता आहे, आपलं सरकार बनत नसेल तर दुसऱ्याचंही सरकार बनवू द्यायचं नाही। मित्र हो, नमस्कार। विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आहे ना। आता बघा, काही पोल सांगतात महायुती सत्तेवर येणार, तर काही सांगतात महाविकास आघाडीची सत्ता येणार। कोणी सांगतंय कोणालाही बहुमत मिळणार नाही, अपक्ष आणि बंडखोराचा टेको घेतल्याशिवाय या दोन्ही गटांना सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार नाही, असा पण अंदाज आता वर्तवला गेला आहे। राज्यात आता उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल, काय होईल हे उद्या कळणारच आहे। पण राज्यात जर तर अशी परिस्थिती निर्माण झाली ना, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे। काही जाणकार मंडळीनं याकडे आवर्जून लक्ष वेधलेलं आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं। एवढंच काय, घटना आणि संकेतही गुंडाळून ठेवले जातात। हे महाविकास आघाडीच्या मागच्या वेळेला सरकार पाडताना महाराष्ट्रानं पाहिलं आहे ना। मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले आहेत ना, त्यातले काही संस्थांनी कोणालाच बहुमत मिळत नसल्याचं म्हटलं आहे। आता बघा, तसं जर झालं तर पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडण्याला वाव मिळतो। घोडे बाजार तर तेजीत होईलच, पण त्यापेक्षाही काही वेगळं घडण्याचा धोकाही नाकारता येत नाही। 26 नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे, कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे। राज्य विधानसभेचा निकाल उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला लागणार आहे। या निकालानंतर राजकीय पक्षाच्या वाटाघाटीनंतर नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या अगोदर स्थापन होणं अपेक्षित आहे। मात्र तोपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुती जर सरकार स्थापन करू शकले नाही, तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल केंद्राकडे करू शकतात। यावर आता खरं तर सगळ्याच राजकीय पक्षातून खल सुरू झालेला आहे, चर्चा सुरू झालेल्या आहेत। निकाल आल्यानंतर वेळ खूप कमी असणार आहे यावेळेला, आणि बघा त्यातही जर का एक खिचडी निकाल आला तर सगळा जुगाड करण्यासाठी हा आता जो मिळालेला वेळ अत्यंत अपुरा वेळ आहे। शिवाय भाजपची केंद्रात सत्ता आहे, आपलं सरकार बनत नसेल तर दुसऱ्याचंही सरकार बनवू द्यायचं नाही, त्यासाठी भाजप सगळे प्रयत्न करू शकतं। विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल राधाकृष्णन यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्याचा दौरा केला होता। त्यांनी यावेळी महाराष्ट्र पिंजून काढला। चांद्यापासून बांद्यापर्यंत पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असा उभा आडवा महाराष्ट्र त्यांनी अक्षरशः पिंजून काढलेला आहे। राज्यपाल पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला। यावेळी सुद्धा त्यांच्या या दौऱ्याचा अन्वयार्थ लावण्यात येत होता। राज्यपालांनी यावेळी जनतेशी संवादही साधला, त्यांच्या भावनाही जाणून घेतल्या। ही बाब विशेष ठरली होती। त्याचवेळी 2 दिवसात शपथविधी न झाल्यास राज्यपाल राष्ट्रपतीची राजवटीची शिफारस करण्याची शक्यता अनेक आजीबाजी आमदारांनी मंत्र्यांनी वर्तवलेली होती। विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे। या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता बाळगणार आहे। पण जर काटेकी टक्कर झाली आणि अपक्षांचं पारडं जड झालं तर सत्ता स्थापन करण्यासाठी अवघे 2 दिवस उरतील। त्यामुळं 24 नोव्हेंबरला शपथविधी आणि 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ गठीत करणे आवश्यक आहे। पण तसे झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाकारली जात नाही। अर्थात याबाबत मतभिन्नता आहे। कोणाच्याच बाजूने स्पष्ट कौल मिळाला नाही तर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा वेगळ्या दिशेने जाऊ शकतं। आज तरी सगळं अधांतरी लटकलेलं आहे। पाहूया काय होतंय। चित्र उद्या तर स्पष्ट होईलच। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।